कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी खूप रागवली होती विजयवर की तू मला कसा नॉमिनेट केला आणि ते राग घेऊन मी खाली गेली। गुरलीन काय टेन्शन मध्ये माझ्यावर का बोलून झालेस? तुझ्याकडे चान्स होता कारण तुला माहितीये पंकज नेहमी चांगला परफॉर्म करतो। दररोज पंकज कधी पण बॉटमला आला नाही आणि तुला हे पण माहितीये सुभाष कसा परफॉर्म करतो। तू कम्पेअर कर दोघांना, कोण चांगला परफॉर्मर। मी तोंडावर बोलते, तू कम्पेअर कर। कम्पेअरचा विषयच नव्हता, बॉटम मध्ये जोडी बॉटमचा नाही, तू स्टार्टिंग आणि आतापर्यंत ते कम्पेअर कर। पण टास्क नुसारच आपण बेस तुम्ही ऐकला रेडिओवर टास्क बेसिसवरच निर्णय दिलेला। त्याची कन्सिस्टन्सी पण बघतो, तो कुठे स्टँड करतो, तो कसा करतो ते पण बघा। अरे पण माझा एकट्याचा निर्णय नव्हता, चौघांचा होता। मी ब्लेम नाही करते तुला, ठीक आहे आला ना बॉटम मध्ये आला, फाईन। मला तर असं धक्काच भेटला की हे कसं झालं, कारण त्याने एक्झाम्पल्स पण खूप छान दिले। तो अडकला नाही, तो बोलत होता स्पॉन्टेनियसली, हसत होता तो, कारण पंकज जास्त हसत पण नाही। कारण मी पण इथनं ठरवूनच गेलेलो, आज गेम नाही खेळलो तर परत आयुष्यात गेम खेळणारच नव्हतो, ठरवलेलंच। एवढी मेहनतच घेतलेली मी। ओ माय गॉड, दिवसाची सुरुवात आमची नेहमी गाण्याने होते, पण यावेळेस काहीतरी वेगळं झालेलं आहे। काय चाललंय? चला चला, वाटलं नव्हतं पण आला होता कसा तरी। आमची फॅमिलीने काढलेले लोक होते आणि ते गेस्ट होते जे कोणाला आवडते नाही। तर गुड मॉर्निंग नव्हती तो। काजलला बघितल्यावरती खरं तर काइंड ऑफ आनंद झाला। उठा रे उठा। गुड मॉर्निंग। अरे भाई गुड मॉर्निंग। उठा रे। एकदा बाहेर गेलो काय याची गरज होती? बिनकामात दुसऱ्यांच्या पोटावर पाय आणायला कशाला काय याला आलाय? ते माझं डोकंच फिरलेलं। काय मामा? ती बोलणार ती बाहेरून एपिसोड वगैरे बघून आली, ठीक आहे, ती काढी लावणार आता या ग्रुप मध्ये, प्रयत्न करणार, खोटं बोलायची नाही, पण होऊ द्या नका। वाइल्ड कार्ड एंट्री है ना? नाही वाइल्ड कार्ड एंट्री है। नाही, काहीतरी करायला आलोय फक्त। आम्हाला कळत नव्हतं आणि ते पण सांगत नव्हते आम्हाला की ते एका दिवसासाठी आलेत की काही दिवसासाठी आलेत। डिजी टपाल आले। हॅलो गावरान रोज आणि सिटी सुंदरीज, कसं वाटलं सरप्राईज? हे आहेत आपले वाईल्ड कार्ड्स, क्रिश आणि काजल। सर्वप्रथम वाईल्ड कार्ड स्पर्धकांचं मुंबई मॅन्शन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आजचा दिवस सर्वांसाठी फार महत्वाचा आहे, कारण असं म्हणतात की प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते, आणि जर कोणाच्या प्रवासाची सुरुवात होत असेल तर कोणाच्या तरी प्रवासाचा शेवट ही होणार हे नक्की। म्हणजे आज एक जोडी या शो मधून एलिमिनेट देखील होणार आहे। आज मिड वीक एलिमिनेशन गाईज। वाईल्ड कार्ड स्पर्धकांकडे काही स्पेशल पॉवर आहे आणि ही स्पेशल पॉवर म्हणजे सुरक्षा कवच। या सुरक्षा कवच आधारे ते नॉमिनेटेड जोड्यांना सोडून इतर 6 पैकी 5 जोड्यांना सेव्ह करू शकतात। प्रत्येक इंटरव्हलला बझर वाजल्यानंतर वाईल्ड कार्ड स्पर्धक एका जोडीला एक सुरक्षा कवच देतील आणि ती जोडी सेफ होईल। याचाच अर्थ तुम्हाला आपल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची मर्जी राखावी लागेल आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सुरक्षा कवच मिळवावंच लागेल। सो ऑल द बेस्ट।
सगळ्याला आहे हा. जे झालं सगळे खेळतात, सगळे काय करतायत सगळे करतात. आता सगळे सोडून आता पिच करा, मला बोला कोणाला हा पाहिजे, का पाहिजे, कसं पाहिजे ते तुम्ही डिसाईड करा, तुम्ही बोला. आता हा पॉवर छोटं मोठं पॉवर नाही, खूप मोठं पॉवर आहे आणि हा पॉवर आपण घेऊन आलोय. आता त्यांच्याकडे स्पेशल पॉवर असल्यामुळे मला वाटलं की जायला ह्यांच्याकडे कसली आली स्पेशल पॉवर. आम्ही इतक्या दिवस इथं असतो तर आमच्याकडे स्पेशल पॉवर नाही. आम्ही खूप चांगलं खेळतोय, तर प्लीज आमची अपेक्षा आहे की तू आम्हाला सेव्ह करशील. तुम्ही लोक चांगलं खेळताय तर तुम्ही लोकांना घाबरवलं नाही ना, काय सेव्ह करते. आम्ही आधी गेलो कन्व्हिन्स करायला, कारण आम्हाला असं वाटलं होतं की एकदा आम्ही कवच घेऊन बसलो की मग आम्ही रिकामे, परत काजलला मॅन्युप्युलेट करायला किंवा सांगायला की तू काय केलं पाहिजे. त्यांच्या ग्रुपमध्ये जे ते लोक बसलेले ते लोक बोलत होते की आता सुभाष दादांनाच टार्गेट करायचं आणि सुभाष दादांना उडवायचं. तर दॅट इज द रिझन मला असं वाटतं तुम्ही आम्हाला वाचवायला. आणि ए ग्रुप ते ग्रुप नाहीये, सगळे जोडी आहे, सगळे आपला आपला खेळतात. पहिल्यापासून बघतो आल्यापासून अजूनपर्यंत माझं मेंटर चेंज नाही झालंय एकदम. म्हणजे अशी काम आणि जर तू बघितलं असशील तर मी त्याला कधी चुकीच्या वे मध्ये इन्फ्लुएन्स नाही केलं. ह्याच्यासोबत बसू नको, ह्याच्यासोबत बोलू नको. नॉट वन्स हॅव आय सेड दॅट एव्हर. परफॉर्मन्सचं असलं तर डे 1 पासून आम्ही टॉप 1, टॉप 2, टॉप 4 मध्येच आहे परफॉर्म करताना. तर मला असं वाटतं तू एक चान्स द्यावा आम्हाला, कारण की आम्ही एवढं जर हार्डवर्क कन्सिस्टंटली करत आलोय तर बाय इथे येऊन आम्हाला सुरक्षा कवचची खरंच गरज आहे. विजय सोबत डान्सचा टास्क पण चांगला केला आणि आता कालचा टास्क पण आम्ही जिंकलोय. सो मला असं वाटतं की अप अँड डाऊन्स आहेत, पण आम्ही करायचा प्रयत्न करतोय. सो बघ तू तुझ्या ह्यानी तुला जसं वाटेल तसं. तुला काय वाटतं विजय, तुला म्हणजे आम्ही कशामुळे सेव्ह करू. तुम्हाला वाटलं तर करू शकताय, तुमच्याकडे पॉवर आहे आता. विजय भाई आलो तू 2 जर मिनिटं. आता तू डायरेक्ट म्हणतायस का तू काहीच करून टाक, मग मला कारण आहे साफ कारण सापटेल का. विजय माझ्यासोबत काही तेवढा खास बोलला नाही तर मी भाई तुला मग केलं बाप्पा, मग म्हणशील का टार्गेट केलास. कुणाला? आमच्या दोघांची कम्पॅटेबिलिटी आधीच्या पार्टनर्स पेक्षा खूप चांगली. मला असं वाटतं की पुढे जाऊन तुमचं बॉड अजून स्ट्रॉंग होऊ शकतं आणि तू छान मेंटर करू शकतं. मला कधी असं काहीतरी सगळे कोणीतरी स्पॉटमध्ये वॉन्ट टू बॅटर. हां, जेव्हा ती बोलली की मी तुम्हाला देते सुरक्षा कवच, पण जेव्हा मला गरज असेल तेव्हा तुम्ही मला मदत करायची, तर असं झालं की शैतानचे हात मिला लिया. तुला असं वाटतंय का त्यांची गरज पडणार आहे म्हणजे नाही गरज नाही पडणार. म्हणजे असं पण तू एक ऑप्शन घेऊन चाललोय आपण. असं आपण बोलू शकत नाही ना कोणाचं गरज पडणार, कोणाला गरज नाही पडणार, आपण बोलू शकत नाही. तर रेवतीला करूया, नंतर आपण प्रणालीला करू. बोलू मी, तू बोला. बोल. मी झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.